आपण इथपर्यंत एक लेन आणून सोडतो, इथून पुढे ते शेलारपर्यंत आपण काय केलंय, डांबरी करून घेतो. कारण आता पावसाळ्यात खोदून नवीन काम करणं शक्य नाही. लोकांना जे अपेक्षित होतं ना, एक लेन हा शेवटचा आहे ना, बरेच शेवट आहे. नाही नाही, पावसाळ्यापूर्वी आता आपण 6 तारखेपर्यंत कॉन्क्रीट आणून सोडणार आणि त्याच्यानंतर मग पावसाळ्यानंतर पुढच्या दोन्ही बाजू 2 लेनचं काम करायला कारिवलीची कामं जी आहे आपण याच्या पुढे कवडच्या पुढे 1-1.5 किलोमीटरवर राईट साईडला नवीन अलाइनमेंट केली मारली, डायरेक्टली संगीर इथली जागा त्यांनी याच्यासाठी चेंज केली. सुप्रीमच्या जुन्या खूप केसेस आहेत, त्यामुळे ते काम रखडेल म्हणून त्यांनी पूर्ण नवीन अलाइनमेंट. पावसाळ्या अगोदर, कारण पावसाळा जवळ येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला कल्पना असेल या रस्त्यावर अनेक लोकांचे अपघात झाले होते, अनेक लोक अपंगही झाल्यात, मृत्युमुखी पडल्यात आणि अशा वेळेस पावसाळ्या अगोदर या रस्त्याची पाहणी व्हावी आणि म्हणूनच आज रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलोय. गीते साहेब सोबत आहेत, कॉन्ट्रॅक्टरची व्यक्ती होती, मगाशी आम्ही तिथं पाहणी केली आणि या दरम्यान त्यांनी जवळजवळ ही 1 लेन आहे, ही 1 लेन साधारणतः 8 जून पर्यंत इथपर्यंत काम पूर्ण करतील आणि साधारणतः 30 जूनच्या आत हा सिंगल रस्ता हा सगळ्यांसाठी खुला असेल. तरी 30 जून पर्यंत झालं तरी एक समाधानकारक बाब आहे, कारण हा रस्ता आपल्या सगळ्यांसाठी हा एक जिव्हाळ्याचा विषय, माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आणि माझे पूर्ण प्रयत्न होते की माझ्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण व्हावा आणि मला वाटतं 30 जून पर्यंत जरी सिंगल लाईन होत असली तर पुन्हा एकदा येणाऱ्या 60 महिन्यात, वर्षभराच्या आत हा रस्ता पूर्णत्वास येईल. हे तर आपण स्वतः पाहतो ना, जेव्हा आम्ही 4 व्हीलर गाडीत असतो आणि परिस्थिती पाहतो खूप मनाला वाईट वाटतं आणि म्हणून बोललो का लवकरात लवकर. मला यांनी सांगितलं की 8 जून पर्यंत 1 लेन कंप्लीट करून देतो, परंतु 30 जून पर्यंत पूर्ण लाईन खुली होईल. बघा, कामाच्या गतीविषयी आपण पाहिलं असेल, सुरुवातीला तर खूपच स्लो काम होतं, नंतर मध्ये मध्ये तर कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला देखील बाईट दिली पत्रकारांना की मला पेमेंट मिळत नाही आणि त्यावेळेस ती बाईट पाहिल्यानंतर मी स्वतः मंत्री महोदयांना 2 वेळा भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. आपण छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या वेळेस पाहिलं असेल, मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी 138 करोड रुपयाचा एक टप्पा त्यांना दिला. आता देखील पेमेंट सुरळीतपणे चालू आहे आणि म्हणून लवकरात लवकर कामास गती मिळेल.